हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत मधुबाला ब्लाऊजची स्टिचिंग शेअर करणार आहे. सो ते काय, तर आज आपण खरं तर पूर्ण पुढचा भाग स्टिच करणार आहोत. कटिंग झालेली आहे, म्हणजे पेपर कटिंग सुद्धा झाली आणि पेपर पॅटर्न ठेवून अस्तर आणि मेन फॅब्रिक कशा पद्धतीने कटिंग करायची, तर या दोन्हीचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर शेअर केलेला आहे. सो त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून आणि म्हणजे कमेंट बॉक्समध्ये पण पिन करते, म्हणजे ते व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळून जातील. ठीक आहे. आणि मधुबाला ब्लाऊज कटिंग स्टिचिंग खरं तर दाखवा हा खूप म्हणजे खूप रिक्वेस्टेड टॉपिक आहे आपला. आणि आज आपण हा फ्रंट पार्ट याचा स्टिच करणार आहोत. तर अस्तर कसं जोडायचं, कशा पद्धतीने मधला पार्ट रेडी करायचा, टक्स कसे टाकायचे, संपूर्ण कसं जॉईन करायचं, कुठे किती मार्जिन ऍड करायची जॉईन करताना, पफ फिटिंग व्यवस्थित यावी यासाठी कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो केल्या गेल्या पाहिजे, हे आज सगळं मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगणार आहे. म्हणजे आज आपण मधुबाला ब्लाऊज पूर्ण स्टिच करणार आहोत. सो मी तुम्हाला अगदी सविस्तर स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा मधुबाला ब्लाऊज सहज स्टिच करता येईल. म्हणजे बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, या आधी अशा पॅटर्नचा ब्लाऊज स्टिच केलेला नसेल, तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून सहजच लक्षात येईल. ठीक आहे. सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीने छान असा परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग सहित ब्लाऊज स्टिच करणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. चला मग आता आपण कटिंग केलेला ब्लाऊज इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. आणि कटिंगचा व्हिडिओ बॅकनेक डिझाईन, बाही डिझाईन हे मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि आता हा ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आपल्याला स्टिच करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकतात, अस्तर मेन फॅब्रिक सगळं व्यवस्थित कटिंग केलेलं आहे. आणि कुठे किती मार्जिन ऍड करायचं, तर हे मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं. आता सगळ्यात आधी हा पार्ट आपण स्टिच करायला सुरुवात करूया. सो बघा, मग सगळ्यात आधी मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं आहे. त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा. आणि सगळ्यात आधी आपल्याला इथे गळ्याच्या कडेने एक टीप मारून घ्यायची आहे. सो बघा, मग इथे साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपण टीप मारत आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की हा गळा तुम्हाला डायरेक्ट व्यवस्थित प्रॉपर शेप सहित जमत नाहीये, तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा हा छोटासा गळा रेडी करू शकता. तर बघा, एक्स्ट्राचं मी कट केलं. गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूप महत्वाची. आणि मग आपल्याला गळ्याच्या कडेने द्यायची आहे इथे दाबटीप. तर बघा, मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. आणि बघा, मग फायनली किती छान प्रॉपर असा आपला हा शेप इथे रेडी झाला. यानंतर आता कडेकडेने सिंपल अशी टीप मारत आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढे शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. सो बघा, मग अगदी व्यवस्थित हे जोडून घेतलं. आणि त्यानंतर एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट असा हा पार्ट आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. सो बघा, मग हा मधुबाला ब्लाऊज आहे, तर हा मधला शेपसाठी आपण साडीचा कपडा यूज केलेला आहे. आणि साईडचा जो काही पार्ट आहे त्यासाठी आपण खरं तर जो काही ब्लाऊजचा कपडा आहे तर तो यूज केला. कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनमुळे काय होतं, ब्लाऊज अजूनच सुंदर असा उठून दिसतो. यानंतर सेंटर पासून 3.5 मार्किंग तर केलेलीच होती. सो ती पुन्हा आपण करून घेऊयात. आणि साईडने आपण पाऊण इंच म्हणजे अर्धा आणि पुन्हा आपल्याला हाफ इंच असं मार्किंग करून घ्यायची असते. आणि बघा, मग जी आपली मेन मार्किंग आहे त्याच्यावरती आपल्याला 2.5 घ्यायचं होतं आणि खाली एक्स्ट्राचा अर्धा जवळजवळ मार्जिन आहे. आणि साईडचं पण बघा, मी पाऊण इंचचं इथे मार्किंग करून घेते. ठीक आहे. आणि मग इथे आता पट्टीच्या सहाय्याने लाईन ड्रॉ करूयात, म्हणजे आपल्याला स्टिचिंग करणं इझी जातं. आणि सगळ्यात आधी बघा, आता इथे आपण टक्स टाकूयात. तर टक्स टाकताना सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आणि संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे. एक साईडचा टक्स टाकला गेला की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. सो इथे सुद्धा सुरुवातीला डबल टिप द्यायची आणि संपूर्ण टक्सला सुद्धा. ठीक आहे. अशा पद्धतीने परफेक्ट असे टक्स टाकून झालेले आहे. बघा, किती सुंदर परफेक्ट असा पफ सुद्धा इथे आलेला आहे. यानंतर काय करायचं, आता मध्यभागी सुद्धा आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. खरं तर नाही मारली तरी चालेल, पण मारल्याने काय होईल की अजून फिटिंगला ब्लाऊज आपल्याला परफेक्ट असा बसतो. सो त्यामुळे मग इथे सेंटरला सुद्धा आपल्याला अगदी छोटासा टक्स टाकून घ्यायचा. त्यासाठी याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे
आणि सेंटर पासून दोन्ही साईडने आपल्याला 2-2 इंच म्हटलं तरी सुद्धा चालेल, अशा पद्धतीची मार्जिन खरं तर पकडायची आहे. सो बघा मग इथून मी मार्किंग करून घेते. आता जे एक्स्ट्रा होतं ना तर ते घेतलेलं नाहीये, ते सोडून सेंटर पॉईंट घेतला आणि 2-2 इंचाची मार्किंग केली. खरं तर हा मधला जो काही टक्स आहे इथे आपल्याला फक्त 1/2 इंच एवढं मार्जिन पकडत इथे टक्स टाकायचा आहे. सो बघा मग जी लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने पकडत आपल्याला अगदी व्यवस्थित टक्स टाकायचा. टक्सला सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचा आहे आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने परफेक्ट मधला टक्स टाकला आणि त्यामुळे बघा आपला पफ अजूनच व्यवस्थित आलेला आहे. नक्कीच हा ब्लाऊज आपल्याला फिटिंगला परफेक्ट बसेल. आय होप सो हा मधला पार्ट तुमच्या लक्षात आला असेल. त्यानंतर हा साईड पार्ट स्टिच करायला सुरुवात करूया. काय करायचं, मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं. त्यानंतर आपण कटिंग केलेला हा जो काही पार्ट आहे तर हा ठेवायचा आहे. सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल इथे आपल्याला 3 पिना लावून घ्यायच्या आहे. ठीक आहे. आणि इथे सुद्धा मार्जिन वगैरे सगळं व्यवस्थित आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता सगळ्यात आधी बरोबर आपल्याला इथे टीप मारायची आहे. ती 1/2 इंच एवढं मार्जिन पकडत किंवा जी काही तुम्हाला मार्किंग दिसते बघा एक्स्ट्राची, एक मेन मार्किंग आहे आणि एक एक्स्ट्राची आहे. सो बघा मग गळ्याच्या साईडने बरोबर आधी सुरुवात करणार आहोत आणि कंटिन्यू अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक आपल्याला इथे ही टीप मारायची आहे. कारण आता आपण जी टीप मारणार आहोत त्यावरच फिनिशिंग, फिटिंग आणि आपला मधुबाला ब्लाऊजचा शेप हे संपूर्ण डिपेंड आहे. त्यामुळे अगदी सावकाश काळजीपूर्वक इथे टीप मारायची. बऱ्याचदा काही जणांना हा शेप लगेच पहिल्यांदा जमेलच असं नाहीये. सो अशा वेळेस तुम्ही हा शेप कॅनव्हास पेपर लावून सुद्धा स्टिच करू शकता. म्हणजे ते टोटली तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचं आहे की असंच करायचं आहे ते. ठीक आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सावकाश मी ते टीप मारून घेते. जी काही आपली मेन मार्किंग आहे ना, खरं तर कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला. सो तो व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल की किती परफेक्ट मार्किंग कुठे आहे आणि मार्जिन किती घेतलेलं आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर हा जो काही मधला शेप आहे तर तो आपण इथे कट करून घेऊयात. म्हणजे जेवढं आपलं अस्तर आहे ना तेवढ्याच लेवलमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. ठीक आहे. सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाशपणे आपण हे अगदी व्यवस्थित कट करून घेऊयात. ठीक आहे. सो संपूर्ण गळ्यापर्यंतचं आणि त्यानंतर आता इथे द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्याचबरोबर आपला जो काही मेन शेप आहे ना तसाच आपला शेप यावा त्यासाठी ही स्टेप खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर जिथे जास्त कर्व आहे, कानेकोपरे आहे, तिथे सुद्धा काळजीपूर्वक आपल्याला कट्स मारायचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कट्स मारताना आपला मेन ब्लाऊजला एक्स्ट्राचा कट तर जाणार नाही ना याची सुद्धा काळजी घ्यायची. नाहीतर मग बऱ्याचदा गडबडीमध्ये असं होतं आणि मग आपला ब्लाऊज बिघडतो, आपलं काम वाढतं आणि काय करावं तेही कळत नाही. सो अगदी काळजीपूर्वक कट्स मारायचे. कट्स मारल्यानंतर बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित सावकाशपणे हा पार्ट आपल्याला सरळ करायचा आहे. जसा आपला शेप आहे ना तसाच व्यवस्थित सगळ्या साईडने आधी सेट करायचा. कानाकोपऱ्याचं बाहेर निघत नसेल तर ह्या पद्धतीने अलगत अलगत प्रेस करून सुद्धा तो व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो फायनली हे सगळं संपूर्ण आपलं व्यवस्थित सेट झालं. आता इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा मग इथे आता दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही. सो फिनिशिंग साठी खूपच महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायचीच आहे. ठीक आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सावकाशपणे आपल्याला इथे प्रॉपर अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि मी आताच म्हटलं जर तुम्हाला हा शेप डायरेक्ट असं जमत नसेल तर मग तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा हा शेप नक्की स्टिच करू शकता. जेणेकरून त्याने काय होईल की तुम्हाला स्टिच करणं पण इझी जाईल आणि फिनिशिंग पण व्यवस्थित येईल. आणि बिना कॅनव्हासचं सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने मी ज्या काही स्टेप बाय स्टेप तुम्हाला स्टिच करायचं सांगितलं, काही महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला सुद्धा प्रॉपर असं जमेल. सो बघा मग फायनली अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाशपणे आपण इथे दाबटीप देत आहात. असंही मी संपूर्ण स्टिचिंग तुम्हाला अतिशय सावकाश सांगणार आहे. म्हणजे जरी कोणी तुम्ही पहिल्यांदाच मधुबाला ब्लाऊज स्टिच करत असाल तरी सुद्धा तुम्हाला सहजच जमेल. ठीक आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित फिनिशिंग पण आलेली आहे आणि शेप सुद्धा. यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर आपल्याला काळजी घ्यायची आहे.
आणि बघा मग फायनली एक साईडचं तर जोडून झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आता पुढचं सुद्धा आपण इथे जोडून घेऊयात. ठीक आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित. सो बघा मग फायनली आपलं हे संपूर्ण जोडून झालेलं आहे. यानंतर आता जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून परफेक्ट असा पार्ट आपल्याला हा रेडी करायचा आहे, जेणेकरून आपलं प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित हा पार्ट रेडी व्हावा यासाठी. आणि असे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की आपण अस्तरवर नेहमी परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. खरं तर म्हणूनच मग काय करतो आपण की पुढचं परफेक्ट स्टिचिंगच्या आधी हे ह्या पद्धतीने जोडून परफेक्ट असं तयार करतो, एक्स्ट्राचं कट करतो, म्हणजे आपला पार्ट्स व्यवस्थित रेडी होतो. ठीक आहे. आणि फायनली बघा हा पार्ट सुद्धा आपला परफेक्ट असा रेडी झालेला आहे. यानंतर आता हा मधला शेप आहे त्याचा सेंटर पॉइंटला मार्क करायचा आहे. तो सेंटर आणि हा मधला सेंटर आपल्याला इथे बरोबर मॅच करून घ्यायचा आहे. आणि आता कडेकडेने टीप सुद्धा मारून घ्यायची आहे. सो बघा मग मी इथे तर लाईनने डायरेक्ट ड्रॉ करून घेतलेली आहे आणि कडेची सुद्धा मार्किंग करते, म्हणजे काय होईल की आपला अजिबात पार्ट कुठेही कमी जास्त होणार नाही, म्हणजे फिटिंग आणि फिनिशिंगला अजिबात काही प्रॉब्लेम यायला नको यासाठी. ठीक आहे. आता हे जोडताना आपण मध्यभागीपासूनच सुरुवात करणार आहोत. सो इथून आता आपण स्टार्ट करूयात आणि वरून पण एक मार्किंग करून घेऊयात गळ्याच्या साईडनी. इथे सध्या मी एक पिन लावते आणि मग आपलं बरोबर जेवढं मार्जिन होतं ना तेवढंच व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे, म्हणजे कटिंग करताना जेवढं आपण एक्स्ट्रा घेतलं होतं ना तेवढं आपल्याला आतल्या साईडने एक्स्ट्राचं हे लागणारच आहे. आणि बघा इथून गळ्याची एक मार्किंग करायची आहे. सो 5-5.5 ला एक मार्किंग करूयात, जेणेकरून आपल्याला थोडासा अंदाज येईल की आपला गळा कुठपर्यंत आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला ते स्टिच करायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने 1-2 मार्किंग केल्यानंतर इथून स्टिचिंगला स्टार्ट करूयात. आणि मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे सगळ्यात आधी आपल्याला मध्यभागी जोडवायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून सेंटर पॉईंट पासून सुरुवात केली की आपल्या चुका होत नाही. ठीक आहे. कारण की थोडं पण कमी जास्त जर पडलं आपल्या सेंटर पॉईंट थोडा पण पुढे मागे झाला तर पुन्हा आपल्याला खोलावा लागेल, त्यापेक्षा सुरुवातच आपण मध्यभागीपासून करणार आहोत. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक जेवढं मार्जिन आहे ना तेवढं तर बघा मी फेंट थोडीशी मार्किंगच करून ठेवलेली आहे, म्हणजे टीप मारताना अजिबातच काही चुकायला नको. आणि टक्स पॉईंटचा आतला जो काही पार्ट आहे तर तो बाहेरच्या साईडने फोल्ड करायचा आहे, म्हणजे फिनिशिंगला प्रॉब्लेम येत नाही आणि फिटिंगला सुद्धा. ठीक आहे. सो बघा मग व्यवस्थित मी ते मार्किंगवर सेट केलेलं आहे. सुरुवातीला तसं तर डबल टिप देऊन लॉक केलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे तिथे तो पार्ट व्यवस्थित पॅक होईल. आणि बघा मग अगदी व्यवस्थित सावकाश आपण हे जोडून घेऊयात. ठीक आहे. सो तुम्ही सुद्धा सेम ह्या पद्धतीने करा, तुम्हाला सुद्धा नक्कीच जमेल. अशीही मधुबाला ब्लाऊजच्या ना खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या कटिंग स्टिचिंग शेअर करा असं. सो म्हणूनच मग मी तुमच्यासोबत हे शेअर करत आहे. त्याचबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं साध्या आणि सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ बघून असा ब्लाऊज परफेक्ट सहज स्टिच करता यावं यासाठी. सो बघा एक साईडने जोडून झालं की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि पुन्हा सांगते, जो काही टक्स आहे त्याचा पार्ट आपल्याला बाहेरच्या साईडने फोल्ड करायचा असतो. जसा कटोरी ब्लाऊज स्टिच करताना आपण बाहेरच्या साईडने फोल्ड करतो ना सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे. आणि बरोबर व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडत इथे हे दोन्ही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. आणि ही टीप मारताना शक्यतो आपली जी काही दाब टीप आहे त्यावरच टीप येईल याची सुद्धा जराशी काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि गळ्याच्या साईडने डबल टीप देऊन लॉक करायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा पार्ट आता आपण परफेक्ट असा जोडून घेतलेला आहे. यानंतर आता आपल्याला इथे लेस यूज करायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता, पण बघा इथे मी छान अशी डिझायनर टिकलीवरची लेस घेतलेली आहे. आणि सगळ्यात आधी आपण आता गळ्याला ही लेस लावून घेऊयात. खरं तर मधला पार्ट जोडण्याच्या आधी जरी तुम्ही लेस लावली तरी सुद्धा चालणार आहे. आणि इथे कोपऱ्यावर व्यवस्थित ती क्रॉसमध्ये फोल्ड करायची आहे, जेणेकरून आपला गळ्याचा शेप चेंज व्हायला नको, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे आपण हे टीप मारून जोडून घेतलेलं आहे. आता या लेसला आपल्याला अजून एक टीप मारायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस जाड बारीक कशीही असो दोन्ही साईडने टीप देण्याची सवय लावायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. आता यानंतर आपल्याला बघा इथून सुद्धा एक लेस लावायची आहे. सेम तीच लेस आपण इथे यूज करणार आहोत. खरं तर या छान अशा डिझायनर लेसमुळे आपला ब्लाऊज अजूनच मस्त असा उठून दिसणार आहे.
आणि बघा आता या लेसमध्ये गळ्याची लेस आपली बरोबर दाबली जाणार आहे, त्यामुळे आपण ती दोन्ही साईडनी फोल्ड केलेली नव्हतीच. आणि बघा बरोबर कडेकडेने आपल्याला या पद्धतीने इथे ही लेस लावून घ्यायची आहे. असंही बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे लेस अवेलेबल आहेत, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. मॅचिंग, कलरफुल, कॉन्ट्रास्ट कुठलीही. ठीक आहे. आणि बघा इथे कोपऱ्यावर सुद्धा आपल्याला लेस व्यवस्थित क्रॉसमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला शेप अगदी व्यवस्थित मेंटेन राहावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याचदा काय होतं ना, शेप आपला असा खूप सुंदर येतो पण लेस लावल्यामुळे बिघडतो. तर तसं आपल्याला होऊ द्यायचं नाही. खरं तर लेस लावल्यामुळे आपल्याला ब्लाऊजचं लुक अजून वाढवायचं आहे आणि ऑब्विस आहे साडीचं पण लुक वाढणार आहे. कारण की असंही साडी कशीही असो त्याचं संपूर्ण लुक हे छान अशा ब्लाऊजवरच डिपेंड असतं. सो त्यामुळे नेहमी ब्लाऊज कसा स्टिच करावा साडीनुसार हा तुम्हाला प्रश्न पडतो. सो असा छानसा डिझायनर ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. आणि कलर कॉम्बिनेशन तर तुमच्या लक्षात येतंय किती सुंदर आहे. मधला पार्ट आपण साडीचा कपडा घेतलेला आहे कॉन्ट्रास्ट, त्यामुळे सुद्धा आपला हा ब्लाऊज अजूनच मस्त असा उठून दिसणार आहे. आणि बघा आता मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे लेसला इथे दुसऱ्या साईडने सुद्धा टिप देऊन घेत आहे. तर ही स्टेप्स तुम्ही सुद्धा आवर्जून फॉलो करायचे आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपण इथे दुसऱ्या साईडने सुद्धा परफेक्ट अशी टिप देऊन घेत आहोत. आणि इथे तुमच्या हेही लक्षात आलं असेल की आपण लेस ना अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाश अगदी प्रॉपर अशी लावून घेतलेली आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली दोन्ही साईडनी म्हणजे परफेक्ट लेसला आपण टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे खालच्या साईडला म्हणजेच कमरेच्या साईडला कमरपट्टी लावायची आहे, जी आपण याआधी लावलेली नाहीये. ठीक आहे. सो ती लावून घेऊयात. ती आपल्याला 1.5 ते 2 इंचाची काढायची आहे. आणि जर डबल फोल्ड कपडा पाहिजे नसेल तर मग थोडी 2 इंचाची काढून डबल फोल्ड कपडा लावला तरी सुद्धा फिनिशिंग अजूनच मस्त नक्कीच येणार आहे. सो बघा मग इथे मी पट्टी कट करून घेतलेली आहे. तर ती आता आपल्याला वरच्या साईडला लावायची आहे. मी म्हटल्याप्रमाणे आपण आता इथे डायरेक्ट डबल फोल्ड करून लावणार आहोत, जेणेकरून आपली फिनिशिंग खूप सुंदर येईल. आणि बघा मग या पद्धतीने अगदी काळजीपूर्वक आपल्याला इथे ही पट्टी लावून घ्यायची आहे, म्हणजे आपला कमरेच्या साईडने अगदी प्रॉपर अशी फिनिशिंग येईल. आणि ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर आतल्या साईडने मग आपण हात शिलाई करूयात. ठीक आहे. सो बघा मग इथे टिप मारल्यानंतर पट्टी ह्या पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करायची आहे. आणि मग वरच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर लक्षात राहू द्या इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे पट्टीचा तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. ठीक आहे. आणि बघा मग फायनली आपण इथे दाबटीप देऊन घेतलेले आहे. त्यानंतर काही जर थोडेफार धागे निघलेले असतील, कारण काही काही ब्लाऊज पीसचे धागे लगेच निघतात, सो मग ते मी इथे कट करून घेते. सो तुम्ही सुद्धा इथे कट करून घ्यायचे. आणि बघा फायनली आपला हा फ्रंट पार्ट इथे कम्प्लीट स्टिच झालेला आहे. सो जवळून तुम्हाला लुक दाखवते, म्हणजे लुकही लक्षात येईल. त्याचबरोबर लेस कशी आहे, कलर कॉम्बिनेशन कसं आहे, त्याचा पफ कसा आलेला आहे, हे सगळंच. ठीक आहे. सो बघा मग फायनली मधुबाला ब्लाऊजचा आपला फ्रंट पार्ट इथे स्टिच झालेला आहे. बघू शकतात लुक अगदी परफेक्ट आलेला आहे, पफही अगदी मस्त आलेला आहे, शेपही खूप सुंदर आलेला आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे खरं तर मधुबाला ब्लाऊजच्या कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकायचा खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या. सो आता तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज नक्कीच स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. असंही मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग जेवढं शक्य आहे तेवढं साध्या सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने स्टिच करा, नक्कीच तुम्हाला जमेल. फिटिंगला हा ब्लाऊज नक्कीच परफेक्ट बसणार आहे. बघितल्यावरच लक्षात येतोय पफ वगैरे किती परफेक्ट असा आलेला आहे. आणि बऱ्याच जणांना तुम्हाला माहित असेल की मधुबाला ब्लाऊजला आपल्याला हुक लूक पट्टी करायची नसते. फ्रंट पार्टला, बॅक पार्टला आपण करत असतो, किंवा तुम्ही साईडला साईड चेन सुद्धा लावू शकता. म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते, किंवा कस्टमरला कसं हवं आहे, बॅक हुक हवे आहे की साईड चेन, त्यावर डिपेंड आहे. असो आता आपण सुद्धा अजून डिसाईड केलेले नाहीये. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल ही डिझाईन कशी बनवलेली आहे, बॅक हुक आहे की साईड चेन लावणार आहोत, तर साईड चेन असेल तर ती कशी लावायची, किंवा बॅक हुकला हुक लूक पट्टी कशी लावायची. सो हे पुढे तुमच्या लक्षात येईलच. ठीक आहे. सो एवढा ब्लाऊज तुम्ही नक्की स्टिच करा, नक्कीच तुम्हाला जमेलच. आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करते. त्याचबरोबर संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असा परफेक्ट मधुबाला ब्लाऊज सहज स्टिच करता यावा यासाठी. सो तसं बघायला गेलं तर खूप साधी सोपी पद्धत आहे.
तर मग तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. आणि नक्कीच या छानशा मधुबाला डिझायनर ब्लाऊजमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो असा पॅटर्नचा ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, कारण सध्या मधुबाला ब्लाऊजचं खूप ट्रेंड चालू आहे आणि यामुळे ना खरं तर ब्लाऊज मुळे साडी उठून दिसते. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता 2 कलर कॉम्बिनेशन मध्ये पॅटर्न बनवलेला आहे आपण. सो तुम्ही सुद्धा साडीचा पावमीटर कपडा कट करून इथे मध्ये यूज करू शकतात आणि कडेने मग ब्लाऊज पीसचा. ठीक आहे. सो मग तुम्ही सुद्धा असा छानसा कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये ब्लाऊज नक्की स्टिच करून बघा. सो बघा मग फायनली आज मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे ते आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. तेही असंही मी तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंग फिटिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं करता यावं कटिंग स्टिचिंग. सो खरं तर यासाठी या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.